महाराष्ट्राच्या राजकारणात ना सध्या एक वेगळंच वादळ घोंगावतंय. म्हणजे बघा, कागदावर जे पक्षमित्र आहेत तेच आतून एकमेकांचे कट्टर दुश्मन बनलेत. आज आपण महायुतीच्या आतल्या संघर्षाचीच गोष्ट पाहणार आहोत. एक असा संघर्ष जो राज्याची सत्तेची सगळी समीकरणच बदलून टाकू शकतो. तर मग असं नेमकं काय घडतं जेव्हा एकेकाळचे मित्रच एकमेकांचे कट्टर वैरी बनतात? चला, याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि महायुतीमधल्या भाजप विरुद्ध शिंदे सेनेच्या या अभूतपूर्व लढाईचा प्रत्येक पैलू उलगडून पाहूया. फक्त नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांवर नजर टाका. आधी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, मग थेट आपल्याच मित्रपक्षाच्या कार्यकर्त्यावर स्टिंग ऑपरेशन आणि त्यानंतर एकमेकांवर कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप. हा संघर्ष आता साधासुधा मतभेद राहिलेला नाहीये, तर एक उघड युद्धच बनलंय. वरवर पाहिलं तर सगळं आलबेल वाटतंय, पण खरं सांगायचं तर जमिनीवर, विशेषतः कोकण पट्ट्यात महायुती एका भयंकर गृहयुद्धात अडकली आहे. इथं मैत्री फक्त नावाला उरलीय आणि लढाई मात्र थेट रस्त्यावर आलीय. आता भाजप प्रदेशाध्यक्षांचं हे विधान ऐकलं तर धक्काच बसेल. ते काय म्हणाले? मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. विचार करा, या एका वाक्यातूनच सगळं स्पष्ट होतंय की युतीचं आयुष्य किती दिवसांवर येऊन ठेपलं होतं. म्हणजे नातं आता वर्ष महिन्यांचं नाही, तर फक्त काही दिवसांचं उरलं होतं. यावर मुख्यमंत्री शिंदेंनीही तितकाच सडेतोड पलटवार केला. ते म्हणाले, अहंकाराने रावणाची लंका जळाली होती. हे शब्द फक्त राजकीय टीका नव्हते, हा तर थेट इशारा होता. ही लढाई आता धोरणांची नाही तर स्वाभिमानाची बनली होती, जिथे दोन्ही नेते मागे हटायला अजिबात तयार नव्हते. पण हा सगळा संघर्ष एकाच भागाभोवती का फिरतोय? कारण ह्या लढाईच्या केंद्रस्थानी आहे एक मोठं राजकीय बक्षीस, आणि तो प्रदेश म्हणजे कोकण. कोकणासाठीची ही लढाई इतकी महत्त्वाची का आहे ते आता आपण समजून घेऊया. 75 हा आकडा आहे कोकणातल्या विधानसभेच्या एकूण जागांचा. महाराष्ट्राच्या सत्तेची चावी मिळवण्यासाठी हा आकडा किती निर्णायक आहे हे यावरूनच लगेच लक्षात येतं. थोडक्यात काय, तर ज्याने कोकण जिंकलं तो मुंबईच्या सत्तेच्या जवळ पोचलाच म्हणून समजा. पण गोष्ट फक्त राज्याची नाहीये. कोकण दिल्लीच्या राजकारणावरही तेवढाच प्रभाव टाकतं. इथल्या लोकसभेच्या 12 जागा ठरवतात की केंद्रात कोणाचं सरकार येणार. म्हणूनच कोकणातली प्रत्येक लहान मोठी हालचाल ही राष्ट्रीय राजकारणासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते. या संघर्षाची मुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. अनेक दशक कोकण म्हणजे शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला होता. म्हणजे कोकण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे कोकण. हे समीकरण कोणीही तोडू शकलं नव्हतं, पण ते फक्त 2022 पर्यंत. आणि मग आला तो निर्णायक क्षण. 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकाच पक्षाचे 2 तुकडे झाले आणि कोकणाच्या राजकारणात एक प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली. याच पोकळीत भाजपने आपला विस्तार करण्याची एक मोठी संधी पाहिली. हा संघर्ष फक्त पक्षांपुरतं मर्यादित राहिला नाहीये, तो आता अगदी वैयक्तिक पातळीवर पोचलाय. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे कोकणातलं शक्तिशाली राणे कुटुंब, जिथे राजकीय लढाई आता थेट घरात पोचलीय. जरा कल्पना करा, एका मित्रपक्षाचा नेता निलेश राणे दुसऱ्या मित्रपक्षावरच स्टिंग ऑपरेशन करतो आणि आरोप लावतो की भाजप पैसे वाटून निवडणुका जिंकते. म्हणजे युतीमधल्या विश्वासाला यापेक्षा मोठा तडा आणखी काय असू शकतो? आणि या नाटकाचा पुढचा अंक तर आणखी रंजक होता. निलेश राणेंचे सख्खे भाऊ आणि भाजप आमदार नितेश राणे, त्यांनीच आपल्या भावाला जाहीरपणे सुनावलं. यावरूनच लक्षात येतं की ही राजकीय लढाई आता कौटुंबिक नात्यांवरही किती भारी पडत होती. या सगळ्या वादात आणखी एका ठिणगीने भर घातली. ती ठिणगी होती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यांचा अचानक लांबलेला निकाल, ज्याने या संघर्षाला एका नव्याच वळणावर आणून ठेवलं. विचार करा, मतदान झालं, सगळं पार पडलं आणि त्याच दिवशी कोर्टाकडून आदेश येतो की मतमोजणी 3 डिसेंबरला नाही होणार, ती होणार तब्बल 21 दिवसांनी, म्हणजे 21 डिसेंबरला. या एका निर्णयाने ना संपूर्ण राजकीय समीकरणच अक्षरशः बदलून टाकलं. हा काही फक्त 19 दिवसांचा विलंब नव्हता. याचा थेट अर्थ होता अतिरिक्त सुरक्षा, प्रशासनावर प्रचंड ताण आणि तापलेलं राजकीय वातावरण. हे 19 दिवस म्हणजे प्रत्येक पक्षासाठी आणि प्रत्येक नेत्यासाठी एक अग्निपरीक्षाच होती, जिथे संयम आणि रणनीती दोन्ही पणाला लागलं होतं. इतकंच नाही तर खुद्द उच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या नियोजनावर ताशिरे ओढले. यावरून सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एकच भावना होती की या सगळ्यात यंत्रणाच कुठेतरी कमी पडली. या सगळ्या घडामोडींनंतर आपण येतो सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या युतीचं भविष्य काय? कारण या लांबलेल्या निकालावर फक्त उमेदवारांचं नाही, तर संपूर्ण महायुतीचं भवितव्य अवलंबून आहे. आणि हाच तो कळीचा प्रश्न आहे, 21 डिसेंबर नंतर युती टिकेल का? या एकाच दिवसावर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कारण या निकालानंतरच महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दिशा ठरणार आहे. आता ह्या लढाईत ना प्रत्येकाचं काहीतरी पणाला लागलेलं आहे हे नक्की. शिंदे गटासाठी तर हा अस्तित्वाचाच प्रश्न आहे, तर भाजपसाठीही कोकणात नंबर 1 बनण्याची सुवर्ण संधी आहे. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा म्हणजेच विरोधकांचा फायदा होतोय का हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.
त्यामुळे शेवटी एकच प्रश्न उरतो, कोकणातला हा संघर्ष भाजपसाठी विस्ताराची एक नवी पहाट ठरेल की संपूर्ण महायुतीसाठी राजकीय आत्महत्येचं कारण? या प्रश्नाचं उत्तरच महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरवणार आहे.